सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली, उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष, दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस. 3 इडियट चित्रपटात आमिर खानने ज्यांची भूमिका साकारली ते सोनम वांगचुक 3 इडियट चित्रपटाच्या माध्यमातून देशाच्या घराघरात पोहोचले आहेत. तर रॅमन मॅगसेसे पुरस्कार पटकावल्याने त्यांचं कार्य देखील देशाला परिचित आहे. मात्र देशात झालेल्या नीट पेपर फुटीच्या घटनेविरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या 18 दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या 18 दिवसात त्यांचं वजन 8 किलोहून अधिक कमी झालेलं आहे. मात्र सरकारने अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने आता हे आंदोलन थेट कोर्टात पोहोचलं आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच अनेकांकडून वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाते आहे. तर दिल्लीतील वकील राकेश कुमार सैनी यांनी वांगचुक यांनी उपोषण सोडावं म्हणून जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत वांगचुक यांचा जीव वाचवण्यासाठी सरकारकडून तातडीनं दखल घेण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आता न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.